छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मुकुंदवाडी भागामध्ये एक खून होतो आणि खून झाल्याच्या नंतर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणची महापालिका खरबडून जागा होते आणि जागी झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी जे अतिक्रमणधारक होते ते 229 अतिक्रमणधारक यांना कुठलीही नोटीस, कुठलीही पूर्वकल्पना न देता दिवसा ढवळ्या त्यांचे घर, दार, दुकान, व्यवसाय पूर्ण उद्ध्वस्त करण्याचं काम छत्रपती संभाजीनगर येथील महापालिकेने केलं आहे. मित्रांनो, ही कारवाई एवढी अचानक आणि एवढी भयानक होती की त्या ठिकाणी ज्यावेळेस पोलीस प्रशासन आणि महानगरपालिकेचे कर्मचारी त्या ठिकाणी यांचे घरदार पाडण्यासाठी गेले, त्यावेळेस तेथील नागरिकांनी आत्महत्या करण्याचे प्रयत्न केले. काही दाम्पत्यांनी रॉकेल ओतून काडी लावून घेण्याचा प्रयत्न केला. कारण मित्रांनो, एखाद्याचा संसार हा पायी पायी करून जमवलेला असतो आणि ह्याच संसाराला किंवा या संसारावर बुलडोझर चालवण्याचं काम महापालिकेने केलं. मित्रांनो, ही कारवाई थोडी खिडकी नसून 229 घर पाडण्यात आले. कारण त्या लोकांना एवढा 1 मिनिटाचाही चान्स देण्यात नाही आला किंवा आपलं दागिने असतील, भांडे कुंडे किंवा काही वस्तू असतील त्यांना बाहेर काढण्यात कुठलीही संधी न देता ही कारवाई अचानक केली. तरी मित्रांनो, ही कारवाई निषेधार्ह आहे. मी त्याचा जाहीर निषेध करतो. आणि आमच्या चॅनलला आपण जर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.